आव्हाड यांच्या या वक्तव्यावर भास्कर जाधव यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। आव्हाडांच्या तोंडून ते शब्द यायला नको होते असं भास्कर जाधव म्हणाले। आव्हाडांनी माफी मागून काहीही होणार नाही असं अनिल बोंडे यांनी म्हटलंय। काल जितेंद्र आव्हाड बोलत असताना जितेंद्र आव्हाडांकडून एक शब्द चुकीचा गेला, तो जायला नको होता। त्याचं मी समर्थन करणार नाही। तो शब्द जायला नको होता। मी त्याच वेळेला त्यांना त्या संदर्भामध्ये माफी मागायला सांगत होतो, परंतु जो सत्ताधारी पक्षाला जे अपेक्षित होतं त्यांना ह्या विधेयकाच्या माध्यमातून या सभागृहामध्ये हिंदू मुस्लिम अशा प्रकारची राडेबाजी करायची होती, अशा प्रकारचा कुठेतरी वाद निर्माण करायचा होता, त्यांना ती संधी मिळाली। काल धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा करताना एक नाठाळ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। अशा लोकांना वाहनेनेच बडवलं पाहिजे। जिथे दिसेल तिथे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची हिंमत करतो, माफी वगैरे मानून काही उपयोग नाही। अशा माणसाला विधानसभेमधून निलंबित केलं पाहिजे अशी मी मागणी करतोय। आणि खरोखर चीड येण्यासारखं आहे